सांगायला अभिमान वाटतो, महाराष्ट्रातला हा मुलगा आज युरोपमध्ये पेशंट सांभाळतो. नमस्कार, मी प्रथमेश पाटील, जर्मनीमध्ये ॲज अ स्टाफ नर्स जॉब करतोय. प्रथमेश, पहिला प्रश्न, इंडिया आणि जर्मनीच्या हॉस्पिटलमध्ये नक्की काय डिफरन्स आहे? अगदीच महत्वाचा डिफरन्स सांगायचा झाला तर इथं नर्सेस, वॉर्ड बॉय, फार्मासिस्ट, ऑल टेक्निशियन्स या सगळ्यांना अगदी हाय लेवलची रिस्पेक्ट दिली जाते. आणि दुसरा महत्वाचा डिफरन्स म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स अगदी चांगला आहे. म्हणजे आठवड्याला 40 तास काम असतं, 2 दिवस सुट्ट्या असतात आणि वर्षातून जवळपास 35 ते 40 पेड व्हॅकेशन लिव्ह देतात. जर्मनीमध्ये नर्स म्हणून काम करायला मिनिमम कुठल्या लेवलची जर्मनी यावी लागते? नर्सेस असू देत किंवा लॅब टेक्निशियन्स, ओटी टेक्निशियन्स, डायलिसिस टेक्निशियन्स आणि फार्मासिस्ट या सगळ्यांना B2 लेवल पर्यंत जर्मन लँग्वेज येणं गरजेचं आहे. पण डॉक्टर्सना मात्र C1 लेवल जर्मन लँग्वेज कंपल्सरी आहे. बरं, इथे पगार किती मिळतो आणि सुरुवात कितीने होते? नर्सेस असू देत किंवा हेल्थ केअर मधले इतर सगळे प्रोफेशन्स तर सगळ्यांचीच वर्षाला ऍव्हरेज सॅलरी ही 35 ते 40 लाख रुपये असते बिफोर टॅक्स. आणि हॉलिडे बोनस आणि एक्स्ट्रा ड्युटी बोनस सुद्धा असतात. बरं प्रथमेश, फ्रॉड एजन्सी कशा ओळखायच्या? जर तुम्हाला कुठली एजन्सी म्हणत असेल की तुम्हाला B2 लेवल जर्मन लँग्वेज 6 महिन्यात शिकवून जर्मनीला घेऊन जातो, तर ते शक्य नाही आहे. कारण जर्मन लँग्वेज शिकायला वेळ लागतो आणि जर्मनीचं डॉक्युमेंटेशन प्रोसेस पण खूप स्लो आहे. आणि जर्मनीला यायला तयारी करणाऱ्या नर्सेससाठी एक मेसेज काय देशील? भाषा आणि कागदपत्र हे छोटे अडथळे आहेत. ध्येय स्पष्ट ठेवा, प्रामाणिकपणे कष्ट करा. जर्मनीच काय, जगातला कुठला सुद्धा देश तुमच्यापासून दूर नाही आहे.